नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासातील पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा कशी करावी. अधिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. साधारणपणे 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. ह्या काळात देवपूजा, जप, दान, व्रत आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. अधिक मासातील प्रत्येक दिवस पुण्यकारक असतो, पण पौर्णिमेचा दिवस विशेष शुभ मानला जातो. विशेषतः ज्या घरामध्ये कुलदेवीची उपासना केली जाते, मान सन्मान केला जातो, त्या घरासाठी अधिक मासातील पौर्णिमा ही श्रद्धा, भक्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तर कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारी देवी. प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते आणि त्या देवीवर संपूर्ण कुटुंबाची श्रद्धा असते. संकटसमयी तिची आठवण केली जाते आणि आनंदाच्या प्रसंगी तिचे आभारही मानले जातात. अधिक मासातील पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा केल्याने घरात सुख, शांती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असा विश्वास आहे. नकारात्मक ऊर्जा दूर जाते. नंबर 1, घर आणि देवाघराची स्वच्छता कशी करावी. कुलदेवीची सेवा करण्यापूर्वी घरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. पौर्णिमेच्या 1 दिवस आधी घर आणि विशेषतः देवघर स्वच्छ करावे. देवघर धुवून पुसून घ्यावे. देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ कपड्याने पुसावा. सगळे देवघर स्वच्छ आणि क्लीन करावे. घराच्या अंगणात किंवा देवघरासमोर सुंदर रांगोळी काढावी. रांगोळी ही शुभतेचे प्रतीक मानली जाते. काही ठिकाणी कमळ, स्वस्तिक किंवा देवीचे पाय यांची रांगोळी काढायची परंपरा आहे. त्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. नंबर 2, पहाटे स्नान करून शुद्ध मनाने पूजा करावी. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करावे. काही लोक स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळतात किंवा गोमूत्रही टाकतात. स्नानानंतर स्वच्छ आणि शक्यतोवर पारंपरिक कपडे परिधान करावेत. स्त्रियांनी साडी किंवा सलवार सूट, पुरुषांनी धोतर, कुर्ता किंवा स्वच्छ कपडे घालावेत. कारण पूजेमध्ये शरीर आणि मनाची शुद्धता महत्त्वाची मानली जाते. मनामध्ये वाईट विचार नकोत. कोणाबद्दल वाईट विचार करू नये. नंबर 3, कुलदेवतेची स्थापना आणि सजावट. देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला नवीन वस्त्र अर्पण करावे. लाल, पिवळा किंवा हिरवा रंग शुभ मानला जातो. देवीला फुलांचे हार अर्पण करावे, जसे जास्वंद, मोगरा, कमळ किंवा शेवंतीची फुले देवीला प्रिय मानली जातात. देवीसमोर तांदळाची रांगोळी करून त्यावर तांब्या किंवा पितळेचा कळश ठेवावा. कलशावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवून पूजा करावी. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. कुलदेवतेच्या सेवेत दिव्याला खूप महत्त्व आहे. तुपाचा अखंड दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते असे मानले जाते. काही घरात 11 किंवा 21 दिवे लावण्याची परंपरा असते. अगरबत्ती, धूप किंवा कापूर लावून वातावरण सुगंधित करावे. त्यामुळे मन शांत होते आणि भक्तीमध्ये एकाग्रता वाढते. मंत्र जप आणि स्तोत्र पठण करावे. अधिक मासातील पौर्णिमेला देवीचे मंत्र आणि स्तोत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन तिचा जप करावा. मंत्र म्हणावी. उदाहरणार्थ, ओम ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, जय देवी दुर्गे आणि श्री दुर्गे सप्तपदी, ललिता सहस्त्रनाम, श्री सूक्त, अंबाबाईची आरती. हे शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आरती आणि नामस्मरण करावे. त्यामुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. नंबर 6, उपवास आणि सात्विक आहार घ्यावा. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. काही जण तर फलाहार घेतात, तर काही जण पूर्ण दिवस उपाशी राहून संध्याकाळी प्रसाद ग्रहण करतात. उपवास करताना मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. राग, वाद, विवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण टाळावा. जेवण हे चांगले असावे. नैवेद्यासाठी खालील पदार्थ बनवले जातात, जसे की पुरणपोळी, खीर, शिरा, पंचामृत, लाडू, तूप, भात. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटावा.
नंबर 7 ओटी भरणे आणि स्त्रीपूजन. अनेक घरात अधिक मासातील पौर्णिमेला सुवासिनी स्त्रियांची ओटी भरली जाते. हळदी कुंकू, फुले, नारळ, फळे आणि छोटी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो. स्त्रीला देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे स्त्रीचा आदर करणे स्त्रीसुद्धा देवीची सेवाच मानली जाते. नंबर 8 दानधर्म करावा. अधिक मासात दानाला खूपच महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा धान्यदान करावे. काही लोक मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करतात. काही जण गायींना चारा घालतात किंवा पक्ष्यांना धान्य टाकतात. ह्या सर्व गोष्टीमुळे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. संध्याकाळची विशेष आरती करावी. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर कुलदेवतेची विशेष आरती करावी. त्यावेळी संपूर्ण घरातील सदस्यांनी उपस्थित राहावे. घंटा, नाद, शंख आणि आरतीच्या आवाजामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आरतीनंतर देवीकडे प्रार्थना करावी. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे. संकटातून संरक्षण कर आणि घरात सुख शांती ठेव. पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन करावे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. चंद्र हा शांततेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. काही ठिकाणी चंद्राला अर्घ्य दिले जाते. त्यानंतर देवीची प्रार्थना करून दिवसाची सांगता केली जाते. कुटुंबासोबत भक्तिमय वेळ घालवावा. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसण्याची संधी कमी मिळते. त्यामुळे अधिक मासातील पौर्णिमा हा दिवस कुटुंबासोबत भक्तिमय वातावरणात घालवावा. देवीच्या कथा ऐकाव्यात, भजन म्हणावे आणि मुलांना परंपरेचे महत्त्व सांगावे. त्यामुळे पुढच्या पिढीमध्येही संस्कार टिकून राहतात. नंबर 12 मनापासून सेवा करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कुलदेवतेची सेवा करताना मोठेपणा किंवा दिखावा नको. श्रद्धा आणि मनाची शुद्धता महत्त्वाची असते. काही लोक मोठी पूजा करतात, काही साधी आरती करतात, पण देवीला खरी भक्तीच आणि प्रेम महत्त्वाचे असते. जर मनापासून देवीचे स्मरण केले तर ती प्रत्येक भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य देते अशी श्रद्धा आहे. अधिक मासातील पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा करणे म्हणजेच फक्त धार्मिक विधी नव्हे, तर श्रद्धा, संस्कार आणि कुटुंबातील एकोपा जपण्याचा सुंदर मार्ग आहे. ह्या दिवशी केलेली पूजा, जप, उपवास आणि दान हे मनाला शांती देतात. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. कुटुंबातील नाती अधिक मजबूत होतात. कुलदेवी ही आपल्या घराची रक्षणकर्ती मानली जाते. तिची सेवा म्हणजे आईची सेवा. ज्या घरात श्रद्धेने कुलदेवतेची पूजा होते त्या घरात सुख, समाधान आणि आशीर्वाद कायम राहतात अशी भावना प्रत्येकच भक्तांच्या मनात असते. अधिक मासातील पौर्णिमा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही धावपळ असली तरी श्रद्धा, संस्कार आणि भक्ती हेच खरे समाधान देतात. म्हणून ह्या पवित्र दिवशी मनापासून कुलदेवतेची सेवा करावी आणि तिचे आशीर्वाद घ्यावे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला माझा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.